हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। दिव्यांनी अंधार दूर करून साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी। आपल्या हिंदू धर्मातील दिवाळी या सणाला अतिशय महत्त्व दिलं जातं। प्रत्येकाला या दिवाळी सणाची उत्सुकता असते। अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा हा सण प्रत्येकासाठी खास असतो। तर या सणाची सुरुवात वसुबारसने होत असते। वसुबारस हा गायीच्या पूजेला समर्पित असणारा दिवस आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे। तर या 28 ऑक्टोबरला म्हणजे उद्या सोमवारी वसुबारस हा आलेला आहे। तर या दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे यावर्षी वसुबारस याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। वसुबारस या दिवशी गायीची आणि वासराची पूजा केली जाते, कारण या दिवशी पवित्र गायीचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते। हा सण नंदिनी व्रत या नावाने सुद्धा ओळखला जातो आणि हा दिवस अश्विन महिन्यातील द्वादशी या तिथीला पाळला जातो। असंच म्हटलं जातं की समुद्र मंथनातून नंदिनी, शुभदा, सुरभी, सुशीला आणि बहुला या 5 कामधेनू जन्माला आल्या होत्या आणि त्यांच्या पूजनासाठीचा हा दिवस आपण साजरा करत असतो। तर या दिवशी स्त्रिया आपल्या मुला बाळांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतात आणि असं म्हटलं जातं की जे जोडपे व्रत ठेवतात त्यांना लवकरच अपत्य प्राप्ती होतं, इतकं महत्त्व वसुबारस या सणाला दिलं जातं। त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती शेअर करणार आहे। तर उद्या 28 ऑक्टोबरला वसुबारसाच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा आपल्याला या 2 पदार्थांचं सेवन करायचं नाहीये। जर आपण आपल्या घरामध्ये या पदार्थांचं सेवन केलं तर आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल आणि गरिबी, संकट, अडचणी या सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतात। तर पहा, 99% लोकांना हे माहिती नाही की कोणते पदार्थ हे वसुबारस या दिवशी सेवन केले जात नाहीत। तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, उद्या वसुबारस या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान करत असताना जे पाणी आपण अंघोळीचं घेणार आहोत तर त्यामध्ये गाईचं 1 चमचाभर कच्चं दूध जे आहे तर ते आवर्जून टाकायचं आहे। तर दूध आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या मागे असणारे कोणतेही त्रास, संकट जे आहेत तर ती दूर होतात। तर पहा, हा उपाय घरातील लहान व्यक्तींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे। सर्वांनी 1 चमचाभर कच्चं दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे। या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते, म्हणून तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये गाय वासराची पूजा करू शकता किंवा तुम्ही ही पूजा संध्याकाळी सुद्धा केली तरीही चालेल। जर तुमच्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती असेल तर गाय वासराच्या मूर्तीची पूजा तुम्हाला करायची आहे किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे गोशाला असेल किंवा गाय असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजाही करू शकता। जर तुमच्या घराजवळ गोशाला नसेल किंवा गाय वासरू नसेल तर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गाय वासराची मूर्ती पण नसेल तर एखादं चित्र तर ते सुद्धा तुम्ही प्रिंट आउट काढून त्याची सुद्धा पूजाही करू शकता किंवा रांगोळीने सुद्धा तुम्ही जर गायीची आणि वासराची जर रांगोळी काढली तर त्याची सुद्धा पूजाही तुम्ही करू शकता। तर या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये गाय वासराची पूजाही करायची आहे आणि त्यासोबतच या दिवशी स्त्रियांनी व्रत सुद्धा करायचं आहे। तर हे व्रत मुलाबाळांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यामुळे स्त्रिया या दिवशी आवर्जून व्रत करत असतात। तर पहा, सकाळी तुम्हाला हे व्रत करायचं आहे आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे। या दिवशी गायीच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्त्वाचे नियम सुद्धा आपल्याला पाळायचे असतात। तर या दिवशी काही पदार्थ आपल्याला पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत, म्हणजे खायचे नाही आहेत। तर या दिवशी तुम्हाला तुमचं जर व्रत असेल तर तुम्ही हे व्रत करत सुद्धा नसाल तरी सुद्धा तुम्हाला या पदार्थांचं सेवन हे करायचं नाहीये। जर तुम्ही या पदार्थाचं सेवन केलं तर तुमच्या खिशातून आणि तुमच्या घरातनं लक्ष्मी काढता पाय घेईल आणि तिचा आशीर्वाद हा तुम्हाला दुर्भाग्य देईल। आणि म्हणूनच या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा पहिला पदार्थ पूर्णपणे तुम्हाला या दिवशी गाईचं दूध जे आहे तर ते सेवन करायचं नाहीये।
आपण संध्याकाळी जो चहा पित असतो किंवा सकाळी जो चहा पित असतो तर त्यामध्ये सुद्धा गाईच्या दुधाचा वापर हा आपल्याला करायचा नाहीये. गाईच्या दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात, जसं की तूप, दही, ताक, पनीर, लोणी यासारखे जे पदार्थ आहेत तर ते या दिवशी पूर्णपणे आपल्याला याचं सेवन करायचं नाहीये, अजिबात आपल्याला खायचं नाहीये. यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे हिरवे मूग. हिरव्या मुगाचं सेवन सुद्धा आपल्याला या दिवशी करायचं नाहीये. हिरव्या मुगाची डाळ असेल तर त्याचं सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाहीये. त्याचप्रमाणे या दिवशी गव्हाचं सेवन सुद्धा करायचं नाहीये. गव्हापासून बनवलेली चपाती असेल किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेला एखादा पदार्थ असेल तर तो सुद्धा या दिवशी सेवन केला जात नाही. त्याचबरोबर या दिवशी ज्या स्त्रिया उपवास करणार आहेत तर त्यांनी उपवासाला आपण जी भगर खात असतो तर ती सुद्धा अजिबात सेवन करू नका, कारण या दिवशी रमा एकादशी आहे, वसुबारस सुद्धा आहे, त्याचप्रमाणे सोमवार आहे आणि त्यामुळेच या भगरीचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही. पण एकादशीला आपण सेवन करत असतो, पण हीच एकादशी सोमवारी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला या दिवशी उपवासाला भगर आपण ज्याला म्हणत असतो तर ते तुम्हाला अजिबात सेवन करायचं नाहीये. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा तळलेले पदार्थ जे असतात तर त्याचं सुद्धा सेवन करायचं नाहीये. जर तुम्ही व्रत करणार असाल तरी सुद्धा त्या व्रतामध्ये तळलेले पदार्थ खाऊ नका. त्याचप्रमाणे जर तुम्ही व्रत करणार नसाल तरीही तुम्हाला या दिवशी तळलेले पदार्थ जे आहेत तर त्याचंही सेवन करायचं नाहीये. त्याचप्रमाणे या दिवशी प्रामुख्याने एक पदार्थ आपल्याला आवर्जून टाळायचा आहे, तो म्हणजे मांसाहार. या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार करायचा नाहीये. वसुबारसाच्या दिवसापासून ते लक्ष्मी पूजन होईपर्यंत म्हणजे या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये मांसाहार अजिबात करायचा नाहीये. त्याचप्रमाणे तो घरीच नाही तर बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला मांसाहार हा करायचा नाहीये. तर हे जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला संपूर्णपणे या दिवशी वर्ज्य ठेवायचे आहेत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.